महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना यवतमाळच्या वतीने आज जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि गरजांबाबत पोलीस अधीक्षक श्री कुमार चित्ता यांना निवेदन सादर करण्यात आले। ही भेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विदर्भ अध्यक्ष श्री आशुतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, जितेंद्र बोराडे, रियाज शेख आणि शैलेश नगराळे उपस्थित होते। या निवेदनात पोलीस बांधवांच्या पोलीस मुख्यालय, वसाहती आणि ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनसाठी नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर मिळालेल्या पदोन्नतीचा लाभ अद्यापही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही, तो तातडीने मिळावा। तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत संजीवनी हॉस्पिटल व क्रिटिकेअर हॉस्पिटल याचा समावेश करण्यात यावा। पोलिसांवर अरेरावी व मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। स्वतंत्र कायदा यासाठी लागू करावा। सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन व इतर अनुदान वितरित करण्यात यावे। एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये वॉरंट स्वीकारले जावे। सेवानिवृत्त पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा फुले आरोग्य योजना यामध्ये समाविष्ट करण्यात यावे। जिल्ह्यातील पोलीस जिममध्ये पोलीस बॉयज यांना सवलत दिली जावी। या सर्व मागण्यांचा समावेश करण्यात आला होता। संघटनेने स्पष्ट केले की पोलीस बांधव कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटत असून त्यांच्या मूलभूत गरजा व मागण्या दुर्लक्षित होत आहेत। त्यामुळे या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली। न्यूज एक्सप्रेससाठी यवतमाळवरून अक्रम दिवाणी यांची बातमी।